नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत अध्ययनातील उपपत्त्या यातील भाग 2 ज्ञानात्मक उपपत्ती। शास्त्रज्ञाचे नाव आहे कोहलर व कोफका। त्यांची उत्पत्ती आहे मर्मदृष्टी उत्पत्ती। प्रयोगाचे साधन प्राणी चिंपॅन्झी सुलतान। मानसशास्त्रातील कार्य समस्या हा स्वतःच्या विद्यार्थ्याने मर्मदृष्टीने सोडवतात। विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा अध्ययनात वापर करणे म्हणजे मर्मदृष्टी होय। शैक्षणिक महत्त्व मुळाक्षरे शिकविताना सुटे न शिकविता एकत्र शिकवावे। दुसरं आहे एखादा घटक वेगवेगळा न शिकविता एकत्र शिकवावा। तिसरं दोन परस्पर घटकांचा संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावा। चौथं गोष्ट सांगताना प्रथम पूर्ण गोष्ट सांगावी व तिचा सार सांगावा। त्यानंतर आहे दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कर्ट लेविन। उपपत्ती आहे क्षेत्रीय उपपत्ती। प्रयोगाचे साधन प्राणी व्यक्तीचा परिसर। मानसशास्त्रातील त्यांचं कार्य आहे क्षेत्र म्हणजे व्यक्तीच्या परिसरातील परिस्थिती होय। एखाद्या व्यक्तीच्या जीवनकक्षेचा अभ्यास करताना वर्तमान काळाचा वापर करावा। शैक्षणिक महत्त्व काय आहे तर ह्या उपपत्तीचं वर्तमान काळामधील परिस्थितीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। अध्ययनाची सवय लावावी। उद्दिष्ट स्पष्टपणे मांडावेत। सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करावा। त्यानंतर तिसरे शास्त्रज्ञ आहेत अध्ययन उपपत्तीमधले आसुबेल। यांची उपपत्तीचं नाव आहे अध्ययन अनुपदेशन उपपत्ती। प्रयोगाचे साधन आहे पाठ्यपुस्तक, अर्थपूर्ण पाठ्यपुस्तक आणि अर्थपूर्ण। मानसशास्त्रात त्यांचं कार्य आहे ज्ञानाचे संस्करण हे शालेय जीवनाचे ध्येय असावे। मूर्त अमूर्त संकल्पना ह्या मिळणाऱ्यासारख्या असतात व त्याचा अध्ययनात उपयोग करावा। शैक्षणिक महत्त्व काय तर यांचं पूर्वज्ञान व नवीन ज्ञान यात सहसंबंध निर्माण करणे, मुख्य मुद्द्याचे विश्लेषण करून अर्थपूर्ण शब्दाचा वापर करावा। ज्ञान ग्रहण करणे शालेय जीवनाचे ध्येय असावे। पाठ्यक्रमावर भर देणे। त्यानंतर हे चौथे शास्त्रज्ञ आहे डॉक्टर ब्रुनर। यांची उपपत्ती ही अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती नावाने ओळखली जाते। प्रयोगाचे साधन प्राणी हे ज्ञान रूपांतराचे सूत्र यांनी मांडले आहे। मानसशास्त्रातील कार्य काय तर त्यांचं जुनी अनावश्यक माहिती भाग वळगून नवीन माहिती समाविष्ट करावी। शैक्षणिक महत्त्व जुन्या ज्ञानातून सुधारणा होते। माहिती असलेल्या अनावश्यकाचा भाग वळगता येतो। जुनी माहिती व नवीन माहितीचा फरक सांगावा। आवश्यक माहिती ग्रहण करणे। त्यानंतर आहे आधुनिक उत्पत्ती। हे आपण पुढील भागात बघूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।